नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद विथ रंजना या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज बनवले आहे मी मक्याचे वडे, कॉर्न वडेसुद्धा म्हणतात। तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवले आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करू। पावसाळ्यामध्ये तर ही रेसिपी झालीच पाहिजे। तर त्यासाठी मी एक बटाटा घेतला आहे आणि एक मक्याचे कणीसचे दाणे सोलून घेतलेले आहे। हा बटाटा आपण वरची साल करून किसून घेणार आहोत, दाखवते तुम्हाला मी। या पद्धतीने मी बटाटा किसून घेतला आहे बघा। आणि हे जे आपले मक्याचे दाणे आहेत ते मी मिक्सरला फिरवणार आहे। तर त्यामधले काही मी दाणे ठेवले होते थोडेसे आणि काही ओबडधोबड फिरवून घेतलेले आहेत, बघू शकता या पद्धतीने। आता जो बटाट्याचा किस घेतलेला आहे मी त्यावर हे जे फिरवले आहे मी मक्याचे दाणे ओबडधोबड ते टाकून घेणार आहे। माझ्याकडून कॅमेरा आडवा करायचा विसरून गेला, सॉरी। तर याच्यामध्ये जे मक्याचे दाणे ठेवले होते ते सुद्धा मी टाकून देणार आहे, बघू शकता। इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला नाही आहे, कच्चाच घेतलेला आहे। आता यावर टाकणार आहे आपण 2 चम्मच भरून तांदळाचं पीठ। आपण यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतले तरी पण चालतं, पण मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि यामध्ये आता टाकणार आहे 3 चम्मच भरून बेसन पीठ। तर 3 चम्मच घ्यायचं आहे आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर मसाल्यामध्ये मी हळद टाकत आहे थोडीशी आणि मिरची पावडर टाकणार आहे। ही मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, म्हणजे तिखट नाही आहे। जिरे टाकणार आहे। चाट मसाला नक्कीच टाका, माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी स्किप केलेला आहे। कोथिंबीर टाकलेली आहे, थोडासा गरम मसालासुद्धा मी ॲड केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकूया आता। मीठ टाकल्यानंतर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप साध्या पद्धतीने बनवले आहे, पण खूप छान टेस्टी होतात बरं का। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। आता छान मिक्स करून घेऊया आपण। चम्मचनं छान मिक्स करता येत नाही, मी हाताने छान मिक्स करणार आहे। मग चम्मच ठेवून देते। आपल्याला याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही, पाणी टाकायची गरजसुद्धा पडत नाही, पण आपल्याला जर का गरज पडली तर अगदीच थोडंसं पाणी टाकायचं आहे। बघू शकता पाणी न टाकताच मी गोळा मळून घेतला आहे। आता हा 10 मिनिटासाठी असाच ठेवून देऊ। 10 मिनिटं झाल्यानंतर बघूया आपण, आपलं पीठ छान झालेलं आहे, बघू शकता। आता आपण याची वडी बनवून घेऊया। तर वडे बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे। तेल तापत आहे तोपर्यंत आपण वडे बनवूया। तर वडे कशा पद्धतीने बनवायचे दाखवते। एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजे जास्त वडा हाताला चिटकायला नको। आपण हात थोडेसे बुडवून घ्यायचे, जास्त पण पाणी नाही घ्यायचं। आणि या पद्धतीने आपण वडे बनवून घ्यायचे आहे। आपल्याला जर का आणखी मोठा वडा पाहिजे असेल तर अजून मोठा करू शकतो। तेल तापलंय का चेक करते। आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे की लगेच वडा वरून तळेल आणि आतून कच्चा राहील। आपल्याला नॉर्मलच तेल पाहिजे आहे, त्यात हळूहळू आपल्याला वडा तळायचा आहे। तर बघू शकता गॅस मी कमी केलेला आहे, तेल तापलेलं आहे। आता आपण ही वडे याच्यामध्ये आल्हादी सोडायचे आहे, तेल अंगावर उडायला नको, बघू शकता। असे सर्व वडे बनवून मी तळून घेणार आहे, दाखवते तुम्हाला तळताना जास्त मीडियम पण गॅस नाही ठेवायचा, मीडियमपेक्षा थोडासा वाढवायचा, जास्त मोठाही नाही करायचा, म्हणजे आतमधून सुद्धा ते झाले पाहिजे। दोन्ही साईडला पण छान आपल्याला तळून घ्यायचे आहे, बघू शकता। अजून थोडे तळू देते दोन्ही साईडला सुद्धा, म्हणजे छान तळले की खायला सुद्धा खूप छान लागतात। हे बघा आता तळून झाले आहे, मी काढून घेते। कलर किती छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण काढून घेऊया। आता अशाच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते आणि दाखवते। बघा मी सर्व वडे तळून घेतलेले आहे आणि किती छान दिसत आहेत, खुसखुशीत झालेले आहेत एकदम। आपण हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो, सॉससोबत खाऊ शकतो किंवा तसेही खाऊ शकतो, खूप छान लागतात।
आपल्याला जर काही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.